नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझी सगळ्यांना गरज आहे हा भ्रम आणि मला कोणाचीच गरज नाही हा अहंकार डोक्यातून काढून टाकला की माणूस सर्वांचा प्रिय होतो. खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळं व्हावं. तेव्हा कोणतीही अपेक्षा न ठेवता जे आहे त्यामध्ये समाधान मानायला शिका. राग हा माणसाचा शत्रू आहे. जर तो कधीही, कुठेही आणि कसाही व्यक्त केला तर राग उत्तम शस्त्र ठरू शकतो. जर तो योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि नियोजित शब्दांनी व्यक्त केला तर. बुद्धीच्या जीवावर श्रीमंत होता येतं, परंतु श्रीमंतीच्या जीवावर बुद्धिमान होता येत नाही. कर्म नावाच्या चुलीवर मनुष्य जे शिजायला घालतो तेच त्याला खाण्यासाठी उपलब्ध होत असतं. म्हणून नेहमी सत्कर्म करत राहा. जीवनात आलेली संधी ही परत परत मिळत नसते. त्या मिळालेल्या संधीचा फायदा घ्या आणि आनंदात राहा. जगात वावरताना जेव्हा चांगलं घडतं तेव्हा सर्वच आपल्यासाठी चांगलं आहेत असं वाटायला लागतं, पण वाईट घडलेल्यावर मात्र कधीच वाटत नाही. असं का बरं घडतं? कारण चांगलं आणि वाईट हे आपले विचारच ठरवतात. तेव्हा सकारात्मक विचार ठेवा. शेवटी आपणच आपले मित्र आणि आपणच आपले शत्रू असतो. जसे विचार कराल तसेच आपण घडत असतो. तुमच्यामध्ये सहनशक्ती दांडगी असायला पाहिजे. जर तुम्ही हे जग जिंकू शकाल तर तीच सहनशक्ती तुमच्याकडे नसेल तर जग तुम्हाला नक्की हरवू शकतं. जशी वेळ बदलते तशी लोकही बदलत जातात. अनुभव हा आपल्या जीवनातला सर्वात श्रेष्ठ असा गुरु आहे. नवीन भेटले की जुनं विसरलं जातं, मग ती व्यक्ती असो किंवा वस्तू. ही मात्र सत्य परिस्थिती आहे. धरणाच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी वाढल्यावर धरणाचे दरवाजे उघडावे लागतात, नाहीतर धरण फुटण्याचा धोका असतो. माणसाचंही तसंच आहे. मनाच्या क्षमतेपेक्षा विचारांची गर्दी जास्त झाली तर डिप्रेशनमध्ये जाण्याचा धोका असतो. त्यामुळे नेहमी कोणाजवळ तरी आपलं मन मोकळं करा. संपलेल्या आयुष्याला सावरण्यासाठी एक आशेचा किरण कायम तुमच्या भविष्यातला अंधार मिटवण्यासाठी फडफडत असतोच. फक्त तो ओळखता आला पाहिजे. एकटेपणा हा माणसाच्या जीवनात नेहमी चांगल्यासाठीच येत असतो, कारण हरवलेल्या प्रश्नांची उत्तरे त्या एकटेपणातच सापडतात. परिस्थिती माणसाला मजबूर करते, पण परिस्थितीवर मात करण्याची जिद्द माणसाला मजबूत करते. विसरण्याची सवय पण खूप महत्त्वाची आहे, कारण सर्व काही आठवलं तर माणूस कधीच आनंदी राहू शकत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळं गोंधळ आपोआप शांत होतात. चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात. मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही. जीवनात काही व्यवहार करताना फायदाच बघायचा नसतो, आपल्यामुळे इतरांना भेटलेला आनंद बघायचा असतो. ओंजळ आनंदाने भरलेली असताना ती सांडायच्या आत इतरांना त्यातले देताही आलं पाहिजे, तरच तुम्ही जीवनामध्ये सुखी आणि आनंदी राहू शकाल. तेव्हा देत राहा. जोपर्यंत हातावरील भविष्य सांगणाऱ्या रेघांना कष्टामुळे होणाऱ्या भेगांची झळ लागत नाही आणि पोटातल्या आतड्यांना भुकेमुळे होणारी कळ कळत नाही, तोपर्यंत आयुष्याच्या खऱ्या संघर्षाचा अर्थ समजत नाही. बऱ्याचदा आपल्या आयुष्यात काही नाती अशी असतात की त्यांना कुठल्याच नात्याच्या नावात बसवता येत नाही, पण त्या व्यक्तीसाठी एक हळवा कप्पा हृदयात आणि पापणीआड कायम राखीव असतो. एकटेपणा माणसाला खूप काही शिकवून जातो. तेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एकटेपणामध्ये आपण केलेल्या गोष्टींचा लेखाजोखा नक्की करत राहा. सृष्टी कितीही बदलली तरी माणूस पूर्णतः सुखी होत नाही, पण दृष्टी बदलली तर तो नक्की सुखी होतो. कारण सकारात्मक दृष्टीने पाहिले तर घटनेचे अर्थही बदलतात. तेव्हा नेहमी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक मानसिकता टिकवून ठेवणं हे सर्वात अवघड पण सर्वात महत्त्वाचं आहे. अवघड यासाठी की आयुष्यात सतत काही ना काही घडत असतं. बऱ्याचदा ते नकारात्मक असतं. अशा वेळी आपण खूप हताश होतो, पण दरवेळी नव्याने मनाला सज्ज करून सकारात्मकतेकडे पुढं पाऊल टाकणंही आवश्यक असतं. ना ठेच लागणं थांबणार असतं, ना चालणं थांबायचं असतं. हे जमलं तर काहीही जमू शकेल, पण एवढं जमलं नाही तर काहीच जमणार नाही. जबाबदारी नावाची शाळा एकदा समजायला लागली की मग कितीही थंडी असू द्या, माणसाला पहाटे जाग येते. कारण कोणत्या वयात शिकायचे आणि कोणत्या वयात कमवायचे हे वय नाही, तर परिस्थितीच माणसाला शिकवत असते. शेवटी आपण
एका गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपण जीवन जगत असताना जोडीदारासोबत जगत असतो, तेव्हा जोडीदारानं परफेक्ट असण्याची अपेक्षा न करता आपण किती चांगले जोडीदार आहोत याचा विचार करत राहणंही गरजेचं आहे. कारण नातं हे दोघांनी मिळून बांधलेलं एक घर असतं, ज्याची जबाबदारीही दोघांवर समान असते. एकमेकांसाठी समर्पित असणं हे नात्याचं खरं बळ असतं. आयुष्याचा प्रवास कितीही कठीण असला तरी आपल्याबरोबर जोडीदार असेल तर सायकलवरचा प्रवासही सुखाचा वाटतो. पैसा, जात, रूप, समाजाची चौकट या सगळ्यांना बाजूला ठेवलं तर नातं अजून फुलतं, कारण त्यात फक्त प्रेम असतं. नात्याचा आत्मा म्हणजे प्रेम. कोणत्याही अडचणीवर प्रेमाने मात करता येते. एकमेकांना सन्मान देणं नात्याला मजबूत करतं. विश्वासाचा पाया मजबूत असेल तर नातं कोलमडत नाही. आपल्या जोडीदाराला जसं आहे तसं स्वीकारून खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये उणिवा असतातच. त्यावर बोट ठेवून त्या उणिवाचं ओझं वाढवत नेण्यापेक्षा त्या उणिवा स्वीकारून त्यासोबत आयुष्याची गाडी पुढं नेणं हेच खऱ्या नात्याचं सौंदर्य आहे. जो आपलं मन जाणतो, आपल्या भावना समजतो आणि त्याला महत्त्व देतो, तोच खरा जोडीदार असतो. संसारात अनेक संकटे, छोट्या मोठ्या अडचणी येत असतात, पण अशा वेळी जो जोडीदार आपल्यासोबत खंबीरपणे उभा राहतो, तोच आपलं नातं टिकवू शकतो. पण या प्रवासात एक भक्कम आधार मिळाला, एक असा साथीदार मिळाला जो आपल्याला समजून घेतो, जो आपल्याबरोबर संघर्षाला सामोरं जातो, तर आयुष्य खूप सहज होतं. परफेक्ट नसलेल्या आयुष्यात जर जोडीदार परफेक्ट मिळाला तर ते खरोखरच भाग्य आहे. जोडीदाराचं परफेक्ट असणं म्हणजे तो श्रीमंत, सुंदर किंवा समाजानं मान्य केलेल्या चौकटीत बसण्याजोगाच असावा असं काही नसतं. प्रत्येकाच्या वाट्याला सुख, दुःख, संघर्ष, समाधान याचं एक अनोखं मिश्रण येतं. सगळ्या गोष्टी परफेक्ट असतात असं कधीच नसतं. काहीतरी कमी किंवा जास्त असतंच. अशा वेळी त्या गोष्टींशी जुळवून घेत आयुष्य पुढं नेणं हीच आपली जबाबदारी असते. आणि हे तुम्ही जेव्हा कराल आणि आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा तेव्हा प्रयत्न कराल की जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवाल. उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेजण छान झोपतो, पण कुणी हा विचार करत नाही की आपल्यामुळे आज कोणाचं मन दुखावलं गेलं आहे, त्याला झोप लागली आहे का. तेव्हा कुणाचंही मन दुखवता जगण्याचा प्रयत्न करा. कारण चुकून कुणाचं मन दुखावलं गेलं तर मोठ्या मनाने क्षमा मागायलाही विसरू नका. क्षमा ही परमशक्ती आहे. नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे आणि ओळख हा चांगला संबंध आहे. फार कमवून गमावण्यापेक्षा मोजकं कमवून जतन करणं कधीही महत्त्वाचं आहे, मग तो पैसा असो किंवा माणसे असो. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.